तुम्ही थेट तुम्ही म्हणता की मुसलमानांच्या विरोधात सरसकट नाही आहात, पण मग तुम्ही एक दिवस एक स्टेटमेंट तुमचा आहे, माझ्या तो व्हिडिओ आपल्याकडे असेल तर आपण तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की पोलिसांना एक दिवस सुट्टी देतो, हिंदू मुस्लिम समोरासमोर येऊ द्या, दुसऱ्या दिवशी बघा कोण शिल्लक तो व्हिडिओ दाखवतो. त्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का? याच्यातले कुठलेही वळवे तर आम्ही सांगतो या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो. एकदम छान. आणि मग आम्हालाही बघायचंय त्या 8 दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात त्या मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे. तुम्हाला त्या सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये ही सभा त्याचा रेफरन्स माहिती आहे? तुम्ही पर्टिक्युलर आम्ही त्या हिंदू सकल मोर्चेसाठी आम्ही का गेलो, आम्ही का बोललो, त्याचं काय रेफरन्स होतं, तिथे तिकडच्या जिहाद्यांनी तिकडच्या हिंदूंना कसं टार्गेट केलं आणि कशासाठी नितेश राणेंनी पोलिसांना आणि ह्या सगळ्या गोष्टीचं रेफरन्स दिलं. तुम्हाला हे रेफरन्स असेल ना, प्रश्न विचारला, व्हिडिओ दाखवला, माझे उत्तर पूर्ण ऐकायला लागेल. तिथे त्या पीडितांना पण जरा बसवा, तिथे त्या माझ्या बाजूला बसवा की नितेश राणेंनी जे तुझ्या ईश्वरपूरमध्ये येऊन हे जे काही स्टेटमेंट दिलेलं नेमकं तुमच्याबरोबर काय झालेलं, पोलिसांवर काय हल्ले झालेले, त्या पीडित कुटुंबाला लव्ह जिहादच्या नावाने माझ्या हिंदू बहिणीला कसं त्रास दिलेला, तिच्या आई वडिलांना काय सांगितलं गेलेलं. बिलकुल तुमचं विधान तुम्ही म्हणतात त्या याच्यावर, पण ते विधान नितेशजी त्याच्यासाठी कायदा आहे ना, कायदा त्याच्यावरती ॲक्शन घेईल ना. हो, कायद्याने ॲक्शन घेतलं ना, पण शेवटी हिंदू समाजाची भूमिका कोणीतरी मांडली पाहिजे. पण मग अशी या पद्धतीने मांडली जावी, तुम्ही मंत्री आहात, पत्रकार तेव्हा मंत्री नव्हतो, बरं तेव्हा मंत्री नव्हतो.